परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपद स्वीकारल्यापासून केवळ एसटी डेपोच्या विकासाबाबत निर्णय घेतलेले आहेत। एसटीच्या नुकसानाबाबत कोणताही निर्णय घेतला नाही असा आरोप आता महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केलाय। परिवहन मंत्र्यांना धक्का देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही गोष्टी ओळखून एसटी अध्यक्षपदी संजय सेठी यांना नियुक्त केले आहे। हे त्यांनी चांगले केले असून आपण जाहीर समर्थन आणि आभार मानतो असेही बर्गे म्हणाले आहे। बद्दलचे अभ्यासक श्रीरंग बर्गे सर आहेत आपल्यासोबत। सर, काय सांगाल, एकूणच आपण जर प्रकरण बघितलं तर महायुती सरकारमध्ये पहिलं पालकमंत्री पदावरून झुंपली होती, आता कुठेतरी अध्यक्ष पदावरून झुंपते की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे खरं आहे की याच्यामध्ये झुंपलेले लक्षात येते, पण मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय चांगला आहे। मी आपल्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसजींचं स्वागत करतो, अभिनंदन करतो, कारण अशा निर्णयाची गरज होती। कारण हे जे परिवहन मंत्री आहेत हे आल्यापासून त्यांनी जागा विकसित करण्यासंदर्भात 4 बैठका घेतल्या आणि त्याचे मिनिट्स काढायला ते घाई करतात। ते म्हणजे मला काय कळत नाही आहे, आज एसटीकडे गाड्या नाही आहेत, अनेक एसटीच्या समोर स्थानक नूतनीकरणाची गरज आहे, चांगल्या गाड्या व्यवस्थित साफ स्वच्छतेची गरज आहे, आमचे कर्मचाऱ्यांचे रेस्टरूम आहेत ते स्वच्छ करण्याची गरज आहे, पीएफ कर्मचाऱ्यांचा थांबला आहे, ग्रॅज्युटी भरत नाही आहेत। तर अशा परिस्थितीत त्या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी आल्या सरळ जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे। याचा अर्थ या परिवहन मंत्र्यांचा हेतू शुद्ध नाही आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून मला असं वाटतं कदाचित फडणवीस साहेबांच्या हे लक्षात आलं असावं, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आणि हा चांगला निर्णय आहे। कारण संजय शेट्टी हे अत्यंत चांगले अधिकारी आहेत आणि त्यांना या विषयातला खूप चांगला अनुभव आहे, ते सकारात्मक काम करणारे अधिकारी आहेत। त्यामुळे हा निर्णयाचा मी स्वागत करतो आणि मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सुद्धा देतो। जी एसटीची सध्याची अवस्था आहे ती सुधारण्यासाठी मंत्र्यांनी काम केलं पाहिजे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।